संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। आगीच्या अफवेमुळे झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर पोहोचलाय। यातील 8 जणांची ओळख पटली आहे। पुष्पक एक्सप्रेसच्या चालकानं जोरात ब्रेक दाबल्यानं चाकांच्या भागात घर्षण झालं, त्यामुळे ठिणग्या उडाल्या। ठिणग्या आणि धूर पाहून आग लागण्याची अफवा पसरली। त्यानंतर काही प्रवाशांनी चेन खेचली। ट्रेन थांबताच अनेक प्रवाशांनी उड्या टाकल्या। प्रवासी शेजारील रुळांवर थांबले। तेवढ्यातच एक कर्नाटक एक्सप्रेस भरधाव वेगात त्या रुळावर आली। तिनं अनेक प्रवाशांना चिरडलं। कर्नाटक एक्सप्रेसनं पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांना जोरदार धडक दिली। जिथे अपघात झाला तिथून काही अंतरावर एक तीव्र वळण आहे, त्यामुळे कर्नाटक एक्सप्रेसच्या चालकाला रुळांवर बसलेले प्रवासी लवकर दिसले नाही। तीच गत प्रवाशांची झाली, त्यांनाही एक्सप्रेस येताना दिसली नाही। रुळांवर बसलेले प्रवासी दिसताच कर्नाटक एक्सप्रेसच्या चालकानं ट्रेनचा वेग कमी केला होता। त्यानं ट्रेनचा वेग 30 किलोमीटर प्रति तासाच्या देखील खाली आणला होता, अशी माहिती समोर आली। अपघातस्थळापासून जवळच तीव्र वळण असल्यानं रुळांवर बसलेल्या प्रवाशांना ट्रेनचा अंदाज आला नाही, त्यामुळे त्यांना रुळांवरून बाजूला जाण्यास वेळच मिळाला नाही। त्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडलं। चालकाला प्रवासी आणि प्रवाशांना ट्रेन न दिसल्यानं अपघात घडलाय। त्यात 13 जणांचा जीव गेलाय। अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। पुष्पक एक्सप्रेस मधील प्रवाशांनी आगीच्या अफवेनंतर चेन खेचली, त्यामुळे चालकानं ट्रेन थांबवली। यानंतर भयभीत प्रवासी पटापट खाली उतरले। ते शेजारच्या रुळावर जाऊन थांबले। अलार्म चेन पुलिंग नंतर पुष्पक एक्सप्रेसच्या लोको पायलटनं नियमानुसार ट्रेनची फ्लॅशर लाईट सुरू केली। ही लाईट कर्नाटक एक्सप्रेसच्या लोको पायलटनं पाहिली। त्यानंतर त्यानं ब्रेक दाबले, त्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला। पुष्पक एक्सप्रेसची फ्लॅशर लाईट पाहून कर्नाटक एक्सप्रेसच्या लोको पायलटनं ट्रेनचा वेग 110 किलोमीटर प्रति तासावरून 30 किलोमीटर प्रति तासाच्याही खाली आणला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। कर्नाटक एक्सप्रेसचा वेग जास्त असता तर मृतांचा आकडा जास्त असू शकला असता। तीव्र वळण नसतं तर अपघाताची तीव्रता आणखी कमी झाली असती। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।